जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो। तर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25 एक मोठी अपडेट आलेली मित्रांनो। जे मुलं खूप दिवसापासून पोलीस भरतीची तयारी करत होते आणि ते पोलीस भरतीची वाट बघत होते, तर फायनली पोलीस भरतीची डेट आलेली मित्रांनो। ती डेट काय आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याच्यानंतर शारीरिक चाचणीचे सुधारित वेळापत्रक काय आहे ते सुद्धा बघणार आहोत। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही इथं खाली बघू शकता मित्रांनो, भरतीचे नियम हे बघा। अर्ज सुरू कधी होणार मित्रांनो, इथं काय दिलेले 7/10/2025 रोजी अर्ज हे सुरू होण्याची तारीख आहे मित्रांनो। त्यासोबत अर्ज बंद होण्याची तारीख कधी आहे 7/11/2025। तर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लास्टपर्यंत बघा। क्रायटेरिया काय असणार आहे, त्यासोबतच तुमचे जे ग्राउंड होणार आहे मित्रांनो ते कशा पद्धतीने होणार ही अपडेटसुद्धा इथं दिलेली मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो। आणि नवीन नोंदणी कशी करायची, त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट काय काय हवे आहेत हे सुद्धा मी हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर बघा, अर्ज सुरू कधी होणार आहे 7 आणि त्याच्यानंतर 7/11पर्यंत हे बंद होणार आहे। त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख किती आहे 7/11/2025, म्हणजे त्या दिवशी रात्रीपर्यंत हे होणार आहे मित्रांनो। अर्जासाठी सूचना काय काय दिलेले आहे ह्या थोडक्यात आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर जाहिरात काय थोडक्यात बघणार आहोत, महत्त्वाची सूचना काय दिली ते थोडक्यात बघणार आहोत। त्याच्या पहिले मित्रांनो आपण तुम्हाला एक थोडंसं माहिती देतो। नवीन नोंदणी करा हे बघा, नवीन नोंदणीसाठी काय काय दिलेलं आहे बघा, काय काय त्यांनी काय काय मागितलेलं आहे। इथं कंपल्सरी आधार कार्ड OTP येणार आहे मित्रांनो। जर तुमच्या मोबाईलवर OTP येत नसेल, मोबाईल तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल तर आत्ताच करून घ्या मित्रांनो। तुमच्याकडे हा एक सगळ्यात पहिल्याचा पॉईंट हाच आहे की तुम्ही आधार कार्ड आपल्या मोबाईलसोबत लिंक करून घ्या। त्याच्यानंतर तुम्ही जे ईमेल ID वापरत असाल एकच ईमेल ID ठेवा मित्रांनो, कारण जेणेकरून तुम्हाला मेल टाईम टू टाईम येईल मित्रांनो। त्याच्यानंतर पासवर्ड निवडा, पासवर्डची जमा करता मोबाईल क्रमांक, पूर्ण नाव ह्याप्रमाणे तुम्हाला हे फॉर्म भरायचं मित्रांनो। आणखी ही साईट चालू झालेली नाही मित्रांनो। त्याच्यानंतर काय माहिती दिलेली आहे थोडक्यात आपण बघणार आहोत। ही आपण पोलीस भरती साईट ओपन केलेली आहे। त्याच्यानंतर इथं खाली काय दिलेलं आणखी हे बघा, थोडक्यात तुम्हाला दाखवतो। अर्जासाठी सूचना काय दिलेलं बघा, हे ऑनलाईन आपण बघत आहोत। तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज तुम्ही ना चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, सगळं तुम्हाला PDF फ्रीमध्ये आपल्या चॅनलवर भेटणार आहे, टेलिग्राम चॅनलवर। तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो। फॉर्म कसा भरायचा आहे, डॉक्युमेंटेशन काय पाहिजे, मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। तुम्हाला जी माहिती हवी असेल ते तुम्ही प्लीज कमेंट करा मित्रांनो। आणि आपला पोलीस भरतीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, मी टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला बघा काय माहिती दिली। पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅट्समॅन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 करिता उमेदवारांची सूचना, ज्या 2023च्या सूचना होत्या मित्रांनो त्याच कंपल्सरी त्यांनी इथं ठेवलेल्या, त्याच्यात काही चेंजेस केलेले नाही आतापर्यंत। तर तुम्ही इथं बघू शकतात 2024चं दिलेलं आहे, तर यांनी अपडेट केलेली नाही मित्रांनो। ही मागीलच माहिती आहे, त्यासाठी काय करायचं आहे, आणखी काय नवीन माहिती दिली आपण थोडक्यात बघणार आहोत। तर इथं जाहिरात वगैरे ही जुनीच दिलेली आहे। आणि जी साईट आपण बोलतो मित्रांनो आता, ही साईट चेकिंग चालू आहे, याच्यावरती फॉर्म भरून बघतील। आणि साईट कशावर भरायचं तुम्हाला Google Chrome आणि मोजिला फायरफॉक्सवर हे फॉर्म तुम्ही भरू शकतात मित्रांनो। त्याच्यानंतर इथं काय दिलेलं मित्रांनो, शारीरिक चाचणीचे सुधारित वेळापत्रक काय बघा। शारीरिक चाचणीचे वेळापत्रकमध्ये काय चेंजेस केलेले आपण थोडक्यात बघणार आहोत मित्रांनो। चला ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर याच्यात काय दिलेलं नाही, भरतीचे नियम काय दिलेले ते सुद्धा बघू। नियममध्ये क्लिक करू, हे बघा आपण फर्स्टला काय बघणार आहोत, पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, याचं बघू। आणि लास्टचं कधी दिलेलं मित्रांनो, इथं तुम्ही लास्टला बघू शकतात पहिली सुधारणा, ही लास्टची सुधारणा काय मित्रांनो इथं दिलेलं आहे। त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे, त्याच्यानंतर लास्ट 2016 हे जुने आहे। सगळ्यात लास्टची कोणती मित्रांनो, लास्टवाली ते आपण बघणार आहोत मित्रांनो। इथं काय दिलं आहे, तिसरी सुधारणा। तर तिसरी सुधारणा दिलेली आहे मित्रांनो, तुम्हाला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहेत। सुधारणामध्ये काय दिलं आहे, तर याच्यात काही विशेष दिलेलं नाही आहे। आणखी काय दिलेलं थोडक्यात आपण बघणार आहोत। इथं दिले असेल, चला इथं दिलेलं आहे ग्राउंड किती मार्काला होणार आहे हे सुद्धा आपण सगळं बघणार आहोत, सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो। इथं मी ओपन करतो थोडक्यात महाराष्ट्राचे राजपत्र, याच्यात काय दिलेलं आहे थोडक्यात आपण बघणार आहोत। शारीरिक पात्रता कशी असणार मित्रांनो, 50 गुणाची असणार आहे। त्याच्यानंतर काय दिलेलं आहे पुढं ते थोडक्यात बघणार आहोत आपण। इथं काय दिलेले, जे उमेदवार शारीरिक शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांना शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहेत। हे बघा पुरुषांसाठी काय दिलेले बघा, 1600 मीटर 20 गुण, याच्यात काही चेंजेस झाले नाही। 100 मीटर 15 गुण, गोळाफेक 15 गुण, एकूण 50 गुणांसाठी। खाली काय माहिती दिलेली आणखी सॉरी, हे बघा महिला उमेदवार 20 गुण कशासाठी 800 मीटर, 100 मीटरला किती 15 गुण, गोळाफेकसाठी किती 15 गुण, एकूण 50। त्याच्यानंतर
लेखी चाचणी होणार मित्रांनो. किती बघा, 100 गुण. 50% गुण मिळवण्याचे उमेदवार जे 50%च्या वर घेतील मित्रांनो, तर ते पात्र होणार आहे मित्रांनो. एकाच 10 एक जागेसाठी 10 मुलं हे पात्र होतील. जे कट ऑफ जाईल मित्रांनो त्याच्यानुसार हे 10 मुलं ग्राउंडसाठी पात्र होऊ शकतात मित्रांनो. सॉरी, लेखीसाठी ग्राउंड दिल्यानंतर लेखीसाठी पात्र होणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील. हे तर सगळ्यांना माहिती आहे, अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण. त्याच्यानंतर 90 मिनिट इतका वेळ असणार आहे. खाली काय दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेले, शारीरिक योग्यता. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मित्रांनो तुम्हाला आणखी एक माहिती देतो. जर तुम्हाला जी काही माहिती हवी असेल ती तुम्ही प्लीज कमेंट करा आणि मी टेलिग्रामची डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सगळी माहिती आणि जे तुमचे क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो मागील, हे सुद्धा मी तिथे टाकणार, फ्रीमध्ये अवेलेबल करून देणार टेलिग्राम चॅनलवर. तुम्हाला काय करायचं, फक्त डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला तिथं PDF प्रोव्हाइड करणार आहे. तुमचे परत इथून पुढे जे टेस्ट सिरीज होईल ते सगळं फ्रीमध्ये घेणार आहे. तुम्हाला फक्त टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर आपलं यूट्यूब चॅनल तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि बेल आयकन दाबून घ्यायचे. जी अपडेट येईल, फॉर्म कसा भरायचा आहे, तुम्हाला जे डॉक्युमेंट पाहिजे हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. डॉक्युमेंट काय काय हवे आहेत तुम्ही आत्ताच काढून ठेवा मित्रांनो. आत्ता तयारीत लागा, कारण 7 तारखेपासून तुमचे फॉर्म सुरू होणार आहे. त्याच्या पहिले तुम्ही सगळे डॉक्युमेंटेशन हे क्लिअर करा मित्रांनो. जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.